शर्यती संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे म्हणणे ऐकण्यासाठी 7 डिसेंबर ही पुढील तारीख दिली आहे। यामुळे पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील बैलगाडा मालकांचे लक्ष आता 7 डिसेंबरच्या निर्णयाकडे लागले। मागील 2 वर्षांपासून राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आल्यानं लाखो रुपये खर्च करून घेतलेली बैलगाड्यांची जोडी सांभाळणं बैलगाडा मालकांच्या आता अंगाशी आलेला आहे। ग्रामीण भागात प्रत्येक देवाच्या यात्रेला नवसाचे बैलगाडे हे पळवले जातात। गेली अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। मात्र बैलगाडा शर्यत बंद झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील यात्रा ह्या ओस पडू लागल्या आहेत। यामुळे बैलगाडा मालकांनी बैलगाडा शर्यत लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी बैलगाडा मालकांची आता इथं आहे आणि अशी मागणी आता बैलगाडा मालकांनी केलेली आहे। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील पेरणे फाटा इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या शेतकरी मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ कंद यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यामुळे पुणे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। तर शिरूर तालुक्यात लतिका जगताप, शंकर फराटे, माणिक फराटे यांच्यासह अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीतून अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भाजपला देखील पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। 8 तारखेपासून आजपर्यंत 23 दिवस रोज नवीन ऑर्डर ते बँक वाल्याचा थांबा काल रात्रीपर्यंत कुठला फतवा मिळाला की आले तीन वैतागून गेले रोज नवीन फतवा। आज 2000 का उद्या 4000 का आता 4500 का आता सांगितलं जे नवीन नोटा भरती ते भरती तेवढ्या जाणार नवीन नोटा येतच नाही कुठल्या निवडणूक जवळ आली की काहीतरी आता बघा पुण्याची आणि पिंपरीची चिंचवडची निवडणूक आली निवडणुकीच्या आधी येतील आणि मेट्रोचे टिकाव टाकून जातील मेट्रो सुरू करायची। पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी लागणाऱ्या जागेचा सर्वे 7 ते 8